नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता रम्या एक खूप मोठा प्लॅन रचणार काव्याचं बाळ पाडण्यासाठी. पण आता रम्याचा प्लॅन अयशस्वी ठरणार आणि उलट सगळं काही व्यवस्थित होणार. आता नेमकं काय घडतं, रम्या काय प्लॅन बनवते, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आपण इथे पाहतोय की सगळ्यांनाच पार्थने आनंदाची बातमी सांगितलेली असते. हत्तीवरून साखऱ्या वाटा, माझी बायको आई होणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर सगळेच जण खूपच जास्त खुश झालेले असतात. सगळ्यांनाच पार्थ आणि काव्यासाठी आनंद झालेला असतो. सगळ्यांना वाटतं की वा वा वा, घरामध्ये आता छोटं बाळ येणार, घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून जाणार, घरामध्ये हसणं रडणं पुन्हा एकदा बागडणं सगळं होणार. वा 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 वा. सगळेच जण काव्याचं खूप जास्त कौतुक करतात, भरभरून काव्याला काळजी घे असं सांगतात. काव्याचे सगळे लाड पुरवायचे, हट्ट पुरवायचे, असं सगळं ते लोक म्हणत असतात. तर आता इकडे पार्थला 4-5 दिवसांकरता बाहेर जायचं असतं कामानिमित्ताने. तर तो आता काव्याला म्हणत असतो, काव्या खरं तर तुम्हाला या अशा अवस्थेत एकटीला इथे ठेवून जाण्याची अजिबातच इच्छा होत नाही आहे, पण काय करू, कामही तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला जावं लागेल. पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर घरी परत येण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि मी लवकर येईन, माझ्यावरती खात्री ठेवा. काव्या म्हणते, देशमुख तुम्ही यालच हो लवकर, मला माहिती आहे, पण ह्या अशा दिवसांमध्ये तुम्ही मला सोडून जावं असं मला बिलकुल वाटत नाही आहे. मला तुमची खूप जास्त आठवण येईल, मी तुम्हाला खूप जास्त मिस करेन. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या अहो काय तुम्ही फक्त एकट्याच मला मिस करणार आहात का? उलट तुमच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला मिस करणार आहे. तुम्हाला नाही माहीत मला तुमची किती जास्त आठवण येणार आहे ते. मी प्रत्येक क्षणोक्षणी फक्त तुम्हाला मिस करत राहणार आहे. मला तर असं झालं आहे की कधी एकदाचं मी जातोय, काम संपवतोय आणि परत येतोय. काळजी करू नका, मी लवकर येईन. जर बाबा असते तर बाबांनी तर मला जाऊच दिलं नसतं, ते स्वतःच म्हणाले असते की तू जाऊ नकोस, मी जातो तुझ्यावरचा आणि तू इथेच थांब म्हणून. पण काय करणार, बाबाही नाही आहेत सध्या आता इथे आणि ही मीटिंगही खूप महत्त्वाची आहे, म्हणून मला जावं लागेल. प्लीज काव्या, ट्राय टू अंडरस्टँड, समजून घ्या ना मला थोडं, मी लवकर येण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. मग तर झालं. काव्या म्हणते, हो पण मी खरंच तुम्हाला खूप मिस करेन पार्थ. आणि मग काव्या आता पार्थला एक घट्ट हक करते. आता काव्या एवढं मिस करणार असते पार्थला. पार्थ म्हणतो, काव्या जर तुम्ही असं वागलात तर मग मी कसा बरं जाऊ शकेन, माझे पाय जड होतील काव्या जाताना. काव्या म्हणते, कळतंय मला, पण मी काय करू, मला खरंच खूप म्हणजे एकटं वाटेल असं वाटतंय हो. पार्थ म्हणतो, कशाला एकटं वाटेल तुम्हाला, बिलकुल काही एकटं वगैरे वाटणार नाही आहे. अहो इकडे मी जरी नसलो तरीसुद्धा नंदिनी आहे, जीवा आहे, मालिनी काकू म्हणजे आई आहे, विक्रम काका आहेत, सगळे आहेत ना तुझी काळजी घ्यायला. त्यामुळे तुम्ही अगदी छान फील कराल. आणि हे 4-5 दिवस कसे जातील हे तुमच्या लक्षातही येणार नाही. मग तर झालं. अजिबात काळजी करू नका आणि फार विचारसुद्धा करू नका, उगाचच्या उगाच जास्त काळजी करू नका. काव्या म्हणते, पार्थ म्हणतो, आता पण नको, किंतु नको, परंतु नको, काही नको. आता फक्त स्वतःची काळजी घ्या, निवांत आराम करा. मी येईपर्यंत तुम्ही स्वतःला जपा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी परत आल्यानंतर तर मी तुमची काळजी घेईनच, मीच तुम्हाला सांभाळेन काय. त्याबरोबर हे ऐकून काव्या म्हणते, हो अगदी बरोबर, आणि काळजी करू नका, तुम्हीसुद्धा अगदी व्यवस्थित जा आणि तुमचं काम व्यवस्थित संपवून या, मी तुमची वाट बघेन. त्यावर पार्थ म्हणतो, आत्ता कसं, आता बोललात ना अगदी शहाण्यासारखं, नाहीतर उगाच मला काळजी देत होतात. आता निवांत राहा तुम्हीसुद्धा आणि मीसुद्धा लवकर येण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो काय. त्याबरोबर काव्या म्हणते, नक्की ना. पार्थ म्हणतो, हो काव्या अगदी नक्की, प्रॉमिस, मी खूप लवकर येईन तुमच्याकडे परत. मग तर झालं. त्यावर आता हे ऐकून काव्या खुश होते आणि काव्या म्हणते, ठीक आहे बरं चला, आता तुमची पॅकिंग वगैरे करायची असेल ना, आपण मिळून पॅकिंग करूया. पार्थ म्हणतो, नाही नको, मी माझे पॅकिंगचं नंतर काय करायचं ते बघतो, तुम्ही माझ्याजवळ फक्त अशाच बसून राहा. आता थोडे दिवस मला तुमचा चेहरा दिसणार नाही आहे, या विचारानेच मला आत्तापासूनच टेन्शन आलं आहे, मला धडकीच भरली आहे. काव्या तुम्ही माझ्यासमोर नसणार आहात, तुम्ही माझ्या नजरेसमोर नसणार आहात, ही गोष्टसुद्धा मला सहन होत नाही हो. मला आता तुमची खूप जास्त सवय झाली आहे. काव्या म्हणते, पार्थ हो मी काय सांगू तुम्हाला, माझीसुद्धा अवस्था फार काही वेगळी नाही आहे, मलासुद्धा तुमची खूपच जास्त सवय झालेली आहे. त्यामुळे जितकं तुम्ही मला मिस कराल ना,
तितकंच मी सुद्धा तुम्हाला मिस करणार आहे. आता पार्थ आणि काव्या दोघंजणं गप्पा टप्पा मारतात. रात्र अशीच निघून जाते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पहाटे आता पार्थ हा निघालेला असतो. मालिनी काकू ह्या पार्थला म्हणत असतात, पार्थ बाबा कामासाठी बाहेर चालला आहेस, अगदी व्यवस्थित जा, सांभाळून जा आणि कसलीही काळजी करू नकोस. तुझ्या बायकोला सांभाळण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी इथे मी आहे, वसुताई आहेत, रम्या आहे, सगळे आहेत. त्यामुळे तू शांत निश्चिंत राहा. तुझं काम व्यवस्थित संपव आणि काम संपवून लवकर परत ये, कारण आमच्यापेक्षा जास्त यावेळी तुझी बायको तुझी वाट पाहणार आहे. पार्थ सांभाळून जा आणि सांभाळून ये, हे घे. आणि मग मालिनी काकू पार्थच्या हातावरती दही साखर देतात आणि मग त्याला सांगतात की बरं चल, आता फार वेळ वाया जायला नको, निघ लवकर, जितक्या लवकर जाशील तितक्याच लवकर परत सुद्धा येऊ शकशील ना, जा लवकर जा. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो आई निघतोच आहे. बरं आई, काव्याची अगदी व्यवस्थित काळजी घ्या. काव्याला काय हवं आहे नको आहे ते सगळं बघा. मला तर खात्री आहेच तू लक्ष देशीलच, तुला सांगून जाण्याची काहीही गरज नाही आहे, पण तरीही पुन्हा एकदा सांगतोय, काव्याची अगदी व्यवस्थित काळजी घ्या. त्यांना काय हवं आहे नको आहे त्याच्याकडे बघा. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात की हो रे बाबा हो, तुझ्या काव्याची अगदी मी व्यवस्थित काळजी घेईन. तिला काय हवं आहे, तिला काय नको आहे, सगळं अगदी व्यवस्थित बघेन. अरे बाबा, जशी ती तुझ्या बाळाची आई होणार आहे तशीच माझ्या नातुंडाची आईसुद्धा होणार आहे. त्यामुळे मी तिची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. तू निघ आता. मग आता पार्थ हा तिकडनं निघतो. त्याच्यानंतर मग आता काव्याला तो पुन्हा म्हणतो, काव्या बाय, सांभाळून राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि हो, अगदी काहीही वाटलं तरी आईला सांगा. त्यावर काव्या म्हणते, हो तुम्हीसुद्धा देशमुख, तुमची काळजी घ्या, सांभाळून जा आणि व्यवस्थित तिकडे राहा. आणि हो, मला सतत फोन करत राहा. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काय रे बाबा, आता तू निघशील की इथेच थांबशील? नाही म्हणजे इथेच मीटिंग करायची असेल तर आपण त्या क्लायंट्सनाच बोलवून घेऊ की. त्याबरोबर पार्थ, आई तू पण ना, असं म्हणत तिकडनं निघतो. त्यानंतर मग आता इकडे मालिनी काकू ह्या लगेचच काव्याला म्हणतात, काव्या बाळा जा, तू आराम कर आणि तुला जर काही हवं असेल किंवा काही म्हणजे वाटलं तर मला निसंकोचपणे हाक मार, मी लगेच येईन काय. त्यावर काव्या होकार देते. त्यानंतर मग आता मालिनी काकू ह्या आता त्यांची पुढची कामं वगैरे आटपण्यासाठी तिकडनं निघतात. आता मालिनी काकू तिकडनं निघून जातात. काव्या बेडरूममध्ये परत येते. काव्या आता विचार करते की खूप दिवस झाले मी अभ्यासाला हातही लावलेला नाही आहे. आता पार्थही इथे नाही आहे तर मी माझा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. मी माझ्या अभ्यासाला पुन्हा एकदा जवळ केलं पाहिजे. मग आता काव्य ठरवते की आजपासूनच आपण अभ्यासाला लागायचं आणि आजपासून अभ्यासाला लागायचं असा विचार करून ती आता पुस्तकं बघायला घेते. तर तिच्या लक्षात येतं की तिची निम्म्याहून जास्त पुस्तकं ही अजूनही गेस्ट रूममध्ये आहेत. काही पुस्तकं तिच्या माहेरच्या घरी आहेत. मग आता काव्या ही पहिले तर गेस्ट रूममध्ये तिची जी पुस्तकं आहेत ती घेऊन येते आणि त्यांचा अभ्यास सुरू करते. मग बाकीचं पुढचं बघते असा विचार करते आणि आता ती गेस्ट रूममध्ये जाते. गेस्ट रूममध्ये जाऊन आता तिची जी काही पुस्तकं असतात ती पुस्तकं काव्या घेऊन जात असते आणि त्यावेळी आता ती विचार करत असते की कुठली पुस्तकं घेऊ, गर्दी व्हायला नको खोलीत. मग ती आता एक पुस्तक अगदी व्यवस्थित चाळून बघत असते. ती ठरवते आता बाद झालं, आता खूप दिवस वेळ वाया गेला, लग्न झालं, रील बनवल्या, प्रेम झालं, सगळं झालेलं आहे. आता स्ट्रिक्टली कडक अभ्यासाला वेळ द्यायचा. आता अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. परीक्षेला खूपच जास्त थोडे दिवस बाकी आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता रम्या ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि पार्थ आता इकडे नाही आहे ही गोष्ट रम्याला माहीत असते. रम्या आता विचार करते की चला, एका अर्थी पार्थ गेला ते बरंच झालं. आता काव्याला मला चांगलं मॅनिप्युलेट करता येईल. मला आता तिला चांगल्या पद्धतीने सांगता येईल की कसं तिने ॲबॉर्शन केलं पाहिजे आणि जरी तिला ॲबॉर्शन करायचं नसलं तरीसुद्धा हे बाळ मी ह्या जगात येऊ देणार नाही. मी काव्याचं मूल पाडणार म्हणजे पाडणार. जर हे बाळ ह्या जगात आलं तर माझा पार्थ माझा कधीच नाही होऊ शकणार. इतक्यात आता त्या ठिकाणी तिथे साफसफाई करण्यासाठी त्यांची जी मोलकरीण असते ती आशा आलेली असते. आता मग ती तिकडे आल्याच्या नंतर लगेचच रम्या आशाला विचारते, काय गं आशा, घरातले बाकीचे सगळे कुठे आहेत, कोणी दिसत नाही आहे. आशा म्हणते पार्थदादांची सकाळी फ्लाईट होती त्यामुळं ते गेले एअरपोर्टला. विक्रम साहेब तर घरातच नाही आहेत. मालिनीताई आणि वसुताई दोघीजणी आहे की नाही स्वयंपाकघरात आहेत आणि मिथून काका ते कोडी सोडवत बसलेत.
नंदिनीताई आणि जीवा भाऊ त्यांच्या खोलीत आहेत आणि काव्यताई कसली तरी बुका आणायची आहेत त्यांची गेस्ट रूममधनं, तर त्या तिकडे गेल्यात. आता हे रम्या ऐकते आणि म्हणते काय काव्य गेस्ट रूममध्ये गेली आहे? त्यावर ती म्हणते हो. त्यावर मग लगेचच आता ती पुन्हा विचारते तू बघितलंस का काव्याला जाताना? त्यावर ती म्हणते हो. मग लगेचच आता रम्या म्हणते बरं साफसफाई करायला घे आणि साफसफाई पूर्ण झाल्याशिवाय इथून कुठंही जाऊ नकोस. ती होकार देते. त्यानंतर मग आता लगेच काव्या हिच्या काहीतरी शरीराला किंवा काहीतरी म्हणजे चुकीचं घडावं, इजा करावी यासाठी रम्या ही आता बाहेर येते. रम्या आता विचार करते इथे जर जिन्यावर पाणी सांडलेलं असेल, काव्या जर इकडे येईल, काव्या जर जिन्यावरून पडेल तर आपोआपच माझं काम सोपं होईल आणि मला काही गरज लागणार नाही काही करायला. रम्या काय करते मुद्दामून जिन्यावरती पाणी सांडते. त्यानंतर मग आता ती जाते आणि सोफ्यावरती बसते. आता असं दाखवते की जणू काही ती मोबाईल स्क्रोल करते. इतक्यात काव्या ही खाली उतरून येत असते. तिच्या हातात बुकं असतात आणि आता काव्याचं त्या पाण्यावरून पाय स्लिप होतो आणि काव्या पडणारच असते. तोपर्यंत रम्या तिकडे येते. रम्या लगेचच काव्याला सावरते आणि म्हणते अगं हो हळू काव्या, काय गं लक्ष कुठे आहे तुझं? बघतीयस कुठे? आता पडली असतीस. त्याबरोबर घरातले मोठे सदस्यसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यानंतर मग आता मालिनी काकू म्हणतात काय गं काय झालं? त्यावर मग रम्या सांगते हे काय काव्याचं लक्षच नव्हतं, आता पडली असती, पडता वाचली, थोडंफार लागलंय बहुधा, पडली आहे थोडीशी. मालिनी काकू म्हणतात काव्या अगं काय गं तुला सांभाळून राहा सांगितलंय ना, का असा धसमुसळेपणा करतेस? काव्या बाळा काळजी घे स्वतःची. आता काव्या पडलेली असते त्यामुळे तिला थोडं लागलेलं असतं. मग आता मालिनी काकू म्हणतात मी डॉक्टरांना बोलवते, डॉक्टरच काय ते कन्सर्न करतील. डॉक्टर येतात. आता काव्याला तपासतात आणि म्हणतात नाही फार काहीही झालेलं नाही आहे, लागलेलं वगैरे नाही आहे, थोडासा पाय स्लिप झाला होता त्या ठीक आहेत. त्यानंतर मग डॉक्टर काळजी घ्या, प्रेग्नन्सीमध्ये काळजी घ्यायची असते असं म्हणून तिकडनं निघून जातात. मालिनी काकू ह्या काव्याला म्हणतात काव्या अगं काय गं किती हा हलगर्जीपणा? बाळा असं करून या दिवसांमध्ये नाही चालत. आतापर्यंत तू एकाच जीवाची होतीस त्यामुळे तू जे काही केलंस ते सगळं चालत होतं. आता असं नाही करायचं. आता तू 2 जीवांची आहेस. स्वतःला सगळ्यात जास्त जपायचं. सगळ्यात आधी स्वतःचा विचार करायचा, स्वतःच्या बाळाचा विचार करायचा, म्हणजे असं काहीही चुकीचं करायचं नाही. त्याबरोबर लगेचच आता रम्या वसवत्त्याला इशारा करते आई आता तू सुरू हो. त्याबरोबर मग मालिनी काकू गप्प बसल्यावर वसवत्त्या सुरू करत म्हणते बापरे मला तर काही कळतच नाही बाई, ह्या मुलीचं इतकं कसली घाई हिला असते ना, प्रत्येक वेळी धसमुसळेपणा हिला करायचा असतो सारखा ते मला काही समजतच नाही. काय गरज एवढी घाई करायची? कुठे पळून तर जाणार नव्हती ना ती पुस्तकं तिथे वरती गेस्ट रूममध्येच राहणार होती ना. तसंही आता लग्न झालं, आता मूलही होईल, मग ह्या अभ्यासाची वगैरे काय गरज? कशाला पुस्तकं हवी होती? त्याबरोबर मग लगेच रम्या आता नाटक करत म्हणते आई तू गप्प बस, तू उगाच काव्याला काही बोलू नकोस. मग वसवत्त्या म्हणते गप तू रम्या, हे सगळं खरं पडली बिडली की उगाच मुद्दामून पडत होती स्वतःहूनच, ते काय माहिती हिला मूल तसं नाही असं हे नकोच आहे, यासाठीच तर हे सगळे प्रयत्न करत नव्हती ना. ए बाई हे बघ, जर तुला मूल नको असेल तर तसं स्पष्टपणे सांग आणि तुला जे काही हवं ते तू कर, पण उगाचच्या उगाच हे काहीतरी असले चिचोर चाळे करू नको ज्यामुळे आमच्या घरातल्यांना त्रास सहन करावा लागेल. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आता जर तू पडली असतीस ना तर सगळं काही माझ्या रम्यावरती शेकलं असतं. माझ्या रम्याने जाणून बुजून तुला पाडलं असं सगळ्यांना वाटलं असतं, पण ती तर तुझ्या मदतीला धावत आली, तिने तुला सावरलं, पकडलं. मग रम्या लगेचच म्हणते आई अगं बास, काय चाललंय तुझं? पुरे झालं हा आता उगाचच्या उगाच तू ना काव्याला एक शब्दही बोलू नकोस. अगं का म्हणून ती मुद्दाम पडेल? जर तिला हे बाळ नको आहे तर ती थेट अबॉर्शन करेल ना. हे उगाचच्या उगाच हे असली ढोंग करणाऱ्यांपैकी काव्या नक्कीच नाही आहे, मला माहिती आहे. तू उगाच गप्प बस, आता काही बोलू नकोस. आणि काव्या तू जरा स्वतःची काळजी घे. त्याबरोबर मग लगेचच मालिनी काकूसुद्धा म्हणतात नाहीतर काय वसुताई, अहो जे तोंडाला येईल ते बरळताय का? काव्या का म्हणून बाळ पाडण्याचा विचार करेल असं काहीही तिच्या मनात नव्हतं. काव्या बाळा तू आता नेक्स्ट टाईमपासून काळजी घेत जा, हा इतका धसमुसळेपणा बरा नाही. आता तू 2 जीवांची आहेस हे कायम लक्षात ठेवत जा आणि मगच हळूहळू सावकाश शिडी उतरत जा, चढत जा. बाळा जर तुला काही हवं असेल, वरून आणायचं असेल तर मला किंवा नंदिनीला हाक मारत जा, नाहीतर रम्या आहे रम्याला हाक मारत जा. आम्ही कोणीही तुझी मदत करू, पण तू असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. ह्या दिवसांमध्ये जास्त चढउतरसुद्धा करायची नसते, स्वतःला जपायचं असतं काय. त्यावर मग लगेचच रम्या ही म्हणते हो अगदी बरोबर आहे. मालिनी काकू म्हणतात आजच्या पुढे लक्षात ठेव, स्वतःच्या जीवाची काळजी घे.
स्वतःला आता सगळ्यात जास्त जप. पार्थला मी काय सांगू जर तुला काही झालं तर? त्याला मला सांगायचं आहे की तुझी बायको अगदी व्यवस्थित आहे म्हणून. तुझ्या बाळाचं सगळं व्यवस्थित व्हायला हवं असं वाटतं का नाही तुला? मग आता पुन्हा हा असा धसमुसळेपणा करायचा नाही, समजलं का? त्यावर काव्य होकार देते. मालिनी काकू म्हणतात, बरं चल आता मी तुला तुझ्या रूमपर्यंत सोडते, आता झालं तेवढं पुरे झालं. मग मालिनी काकू स्वतःच्या हाताने काव्याला खोलीपर्यंत घेऊन जातात. खोलीत अलगद बसवतात आणि म्हणतात, आता इथे निवांत बसून आराम करायचा काय, उगाचच्या उगाच जास्त धडपड करायची नाही. काव्या, अगं बाळा, तुला जर काही झालं तर किती महागात पडेल आपल्याला, तुला माहिती आहे का? आणि जास्तीत जास्त जपायचं असतं ते काही उगाच बोलतात का? तू जपायला हवं स्वतःच्या जीवाला. आता तू काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळं करेन, तू फक्त आराम करत जा. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नंदिनी ही काहीच खातपीत नसते. ती खूप जास्त नर्वस असते, अपसेट असते. तिला जे काही घडलं आहे ते सगळं म्हणजे पटत नसतं. तिला वाटत असतं की हे सगळं माझ्याच नशिबात का, माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? मला आई होण्याची एवढी हौस होती, माझी एवढी इच्छा होती आणि तरीही मी आई होऊ शकत नाही. हे दुःख माझ्या पदरात का टाकलं असेल देवाने? हा जाप ती देवाला विचारत असते. त्यावेळी जीवा तिकडे येतो आणि जीवा नंदिनीला समजावत असतो की नंदिनी, जे घडलं ते घडलं, होईल सगळं व्यवस्थित, पण तू काहीतरी खाऊन घे. अशी किती वेळ तू उपाशी राहणार आहेस? नंदिनी म्हणते, जीवा मला काहीसुद्धा खायचं नाही आहे, खायचंच काय, मला पाणीसुद्धा पिण्याची इच्छा नाही आहे, सो प्लीज तुम्ही उगाच मला फोर्स करू नका. जीवा बराच वेळ नंदिनीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. तो नंदिनीला सांगत असतो की नंदिनी, अगं हा वेडेपणा आहे, हे असं वेडासारखं वागून काहीही मिळणार नाही आहे किंवा निष्पन्न होणार नाही आहे. हे असं तू अन्नपाणी सोडल्याने तुझे रिपोर्ट बदलणार आहेत का? रिपोर्ट तुला हवेत तसे येणार आहेत का? नंदिनी म्हणते, नाही मला माहिती आहे, पण तरीही मला खायचं नाही आहे, मला भूकच नाही आहे. त्यानंतर मग जीवा आता थोडा वेळ विचार करतो आणि आता नंदिनीचा मूड ठीक करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्याच्या लक्षात येतं. तो नंदिनीला आता फोर्सफुली जबरदस्ती धरून बांधून पकडून कसं बसं आनंद निवासला घेऊन जातो आणि तिकडे जाऊन नंदिनीला तो म्हणतो, नंदिनी अगं सुट्ट्यांच्या दिवसांमुळे, लग्नाच्या गडबडीमुळे आनंद निवासची खूप कामं पेंडिंग राहिलेली आहेत, तर आज जरा आपण ते उरकून घेऊया का? आता नंदिनी ही म्हणजे अजिबातच इच्छुक नसते, पण तरीही ती ठीक आहे म्हणते. मग आता जीवा आणि नंदिनी काम करू लागतात. काम करता करताच आता इकडे जीवा बाकीच्या स्टाफला सुद्धा खुणवतो की इकडच्या तिकडच्या गप्पा काढा नंदिनीला बरं वाटण्यासाठी. मग स्टाफ आता इकडच्या तिकडच्या गप्पा काढतं. कोण स्वतःच्या गावचं सांगतं, कोण स्वतःच्या इथल्या घरातलं सांगत असतं, कोणी सांगत असतं की गणपतीला घरी किती मज्जा असते, कोणी सांगत असतं पुरुषांची मजा असते, बायकांची कामं असतात, वगैरे 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 गप्पा टप्पा चाललेले असतात. आता मुलांचा विषय निघतो. मग आनंद निवासमधली जी मुलं आहेत ती सगळी मुलंसुद्धा आपलीच आहेत, आपणच त्यांना जीव लावायचा, आपणच त्यांची काळजी घ्यायची, मग बाकी विचार कशाला करायचा, असं सगळं आता जीवा नंदिनीला म्हणतो. आता खरं तर हे बोलताना जीवालासुद्धा खूप वाईट वाटत असतं, खूप दुःखही होत असतं, पण पर्याय नसतो. त्यामुळे तो बोलत असतो की आनंद निवासची जी काही मुलं आहेत ती सगळी मुलं आपलीच तर आहेत आणि आपण आपल्या मुलांवरती भरघोस प्रेम करायचं, आपण सगळ्यांना छान शिकवायचं, सगळ्यांचं सगळं छान करायचं. काय नंदिनी, बरोबर ना? त्यावर नंदिनीसुद्धा होकारार्थी मान डोलावते आणि मग अशा रीतीने आता नंदिनीचा मूड ठीक करण्यामध्ये जीवाला यश मिळतं. हळूहळू नंदिनी आता कामामध्ये गुंतते आणि कामामध्ये गुंतल्याच्या नंतर तर ती आता पूर्णपणे विसरूनच जाते की थोड्या वेळापूर्वी तिला ऑफिसला येण्यामध्ये किंवा काम करण्यामध्ये बिलकुलच रस नव्हता आणि आता ती झोकून काम करत असते. हे सगळं बघून जीवा विचार करतो, चला याचा अर्थ माझा प्लॅन वर्क झाला. नंदिनीचा राग, नंदिनीचं टेन्शन सगळं काही गेलेलं आहे आणि आता नंदिनी मॅडम ह्या शांतपणे कामही करायला लागल्यात. उगाचच्या उगाच नंदिनीने टेन्शन घेतलं होतं, उगाच नाही म्हणता येणार, तिने जे टेन्शन घेतलं होतं ते एका अर्थी योग्य होतं, पण मी माझ्या नंदूला टेन्शनमध्ये नाही बघू शकत असं आता जीवा इकडे म्हणत असतो आणि त्यामुळे मी जे केलं आहे ते योग्य आहे आणि बाळाचं काय, बाळ होईलच असंही तो आता इकडे विचार करतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.